Hello students, myself Mr. Prashant Devidas Pawar from Tulzaram Chaturchand College, Baramati. Today again we continue our chapter differentiation from 12th science mathematics paper number 2nd. In previous two sessions we completed subtopic logarithmic differentiation and examples on logarithmic differentiation. Today we study how to differentiate implicit functions. For this, let us learn the meaning of implicit and explicit function. या ठिकाणी एक्सप्लिसिट फंक्शन आणि इम्प्लिसिट फंक्शनचा मीनिंग जो आपण पाहणार आहोत. आतापर्यंत जे डेरिव्हेटिव्हज आपण काढलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते यातल्या कोणत्या फंक्शनचे काढलेत ते आपण पाहूयात. पहिल्यांदा याचा मीनिंग समजावून घेऊया. इफ y is function of x, that is variable y can be expressed as a function of another variable x, then the function f of x is called explicit function of x. म्हणजे y हा व्हेरिएबल जर इन द फॉर्म ऑफ x लिहिता येत असेल, याचाच अर्थ y इज इक्वल टू साइन एक्स, y इज इक्वल टू कॉस एक्स, y इज इक्वल टू ई रेस टू एक्स, y इज इक्वल टू एक्स रेस टू एन, हे आपण लिहिलेलं आहे याच्या अगोदर. तर अशा फॉर्ममध्ये जर लिहिता येत असेल तर याला म्हणायचा एक्सप्लिसिट फंक्शन्स. याचाच अर्थ काही एक्झाम्पल्स पाहूयात. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू बघा 1 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर. सो या ठिकाणी फंक्शन हा एक्सच्या इन द फॉर्म ऑफ एक्स एक्सप्रेस केला आहे. अशा फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आपण काढलेले आहेत. किंवा दुसरा एक्झाम्पल घ्या, y इज इक्वल टू साइन एक्स प्लस लॉग एक्स रेस टू टॅन एक्स. अशा पण टाईपच्या फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह काढलाय. याचा अर्थ आपण आतापर्यंत एक्सप्लिसिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढलेले आहेत. तर आता इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय ते पाहूयात. इफ नायदर एक्स नॉर वाय कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज अ फंक्शन ऑफ अदर व्हेरिएबल, then such a function is called an implicit function. That is neither x nor y. Okay, x ही एक्सप्रेस करता येत नाही y च्या फॉर्म मध्ये, किंवा y कॅनॉट बी एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ x. ओके, जे दोन्हीही व्हेरिएबल एकमेकाच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करता येत नसतील तर त्याला काय म्हणायचा, इम्प्लिसिट फंक्शन म्हणायचं. एक्झाम्पल पाहूया. लॉग ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू साइन ऑफ एक्स प्लस वाय. या ठिकाणी वाय जर सेपरेट करायचा तर लॉग मधून वाय बाहेर आला पाहिजे आणि साइन मधून पण बाहेर आला पाहिजे, तरच तो एका साईडला घेता येईल. पण इथे घेता येणार नाही. दोन्हीकडपेक्षा एका साईड आपण सोडवू शकतो, पण दोन्ही साईड इथे शक्य नाही आहे. सो वाय कॅनॉट बी एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ एक्स और एक्स कॅनॉट बी एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ हियर वाय. सेकंड एक्झाम्पल, e raised to 2x plus e raised to 2y is equal to e raised to 2x plus 2y. सो इथे देखील आपल्याला e raised to 2x plus e raised to 2y ची ॲडिशन आहे आणि इथे मल्टिप्लिकेशन येईल. त्यामुळं इथे देखील x किंवा y हा दुसऱ्या व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करता येणार नाही. सो आता आपण अशा इम्प्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत. ओके, सो तो डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा हे आपण स्टडी करूयात. एक्झाम्पल च्या अगोदर त्याची काही ती मेथड जी आहे किंवा डेरिव्हेटिव्ह काढण्याचे जे स्टेप्स आहेत ते आपण पाहूयात. डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. ओके, डिफरन्शिएट बोथ साइड्स ऑफ द गिवन इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स, ट्रीटिंग वाय ॲज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. काय करायचं पहा, दिलेलं इक्वेशन आत्ता जे इक्वेशन होतं एक्स लॉग ऑफ एक्स वाय एक्स प्लस वाय इज इक्वल टू साइन ऑफ एक्स प्लस वाय. सो डिफरन्शिएट सच अ टाइप ऑफ इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स थ्रू आउट. ओके, ट्रीटिंग वाय ॲज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. वाय हा डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स घ्यायचा आहे, म्हणजेच dy बाय dx हे एक्झिस्ट होणार आहे.
ओके. सो आता सेकंड यानंतर ठीक आहे, आपण डिफरन्शिएट केलं दोन्ही साईडला. पुढे काय करायचं? पुढे कलेक्ट दी टर्म्स कंटेनिंग dy बाय dx ऑन वन साइड. एका साईडला dy बाय dx चे टर्म्स कलेक्ट करायचे ऑन वन साइड ऑफ दी गिवन इक्वेशन अँड सॉल्व फॉर dy बाय dx. एका साईडला dy बाय dx चे टर्म्स घ्यायचे, दुसऱ्या साईडला राहिलेले टर्म्स घ्यायचे आणि त्यावरून dy बाय dx फाइंड आउट करायचा आहे. ओके. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की कलेक्ट दी टर्म्स कंटेनिंग dy बाय dx ऑन वन साइड. ओके. या दोन स्टेप्स आहेत आणि तिसऱ्या स्टेपमध्ये तर आपल्याला dy बाय dx मिळून जाईल. सो आपण कॅल्क्युलेट करूयात. सो सी हिअर एक्झाम्पल्स जर पाहिजे झाले याच्यावरची एक्झाम्पल नंबर फर्स्ट आहे पहा. सो फाइंड dy बाय dx इज इफ cos ऑफ xy इज इक्वल टू x प्लस वाय. या एक्झाम्पलमध्ये cos of xy is equal to x plus y. So here y cannot be expressed in the form of x or x cannot be expressed in the form of y. So this is the implicit function. हा implicit function आहे. याचा डेरिव्हेटिव्ह आपण कॅल्क्युलेट करूयात. सो फर्स्ट कन्सिडर द गिवन इक्वेशन. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x हिअर. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साइड्स. सो व्हॉट वी गेट? d by dx of cos of xy is equal to d by dx of x plus y. आता इथे cos of xy चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे आणि इकडे x plus y चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. सो फॉर दॅट पर्पज लेट अस कन्सिडर दिस cos ॲज अ आउटर फंक्शन अँड x into y ॲज अ इनर फंक्शन. मग हा cos आपण आउटर फंक्शन घेऊया आणि हा x इंटू वाय इनर फंक्शन घेऊया. सो मग काय येईल? चेन रूलनुसार आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. कॉसचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साईन एक्सच्या जागी हा एक्स वाय आहे इनर फंक्शन, तो तसाच ठेवला पाहिजे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ इनर फंक्शन दॅट इज एक्स वाय इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज हिअर 1 अँड इथं सेपरेट केलंय. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स येतो या ठिकाणी 1 येतो आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय येतो इथे dy बाय dx. ओके. वायचा डेरिव्हेटिव्ह. सो नेक्स्ट मायनस साइन ऑफ एक्स वाय. नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू वाय, दोन फंक्शन्स एक्स आणि वाय आहेत. सो मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट रूल जो आहे डेरिव्हेटिव्हचा तो यूज करूयात. फर्स्ट फंक्शन एक्स ॲज इट इज, सेकंड फंक्शन वायचा डेरिव्हेटिव्ह येतो dy बाय dx प्लस सेकंड फंक्शन y ॲज इट इज अँड फर्स्ट फंक्शन x चा डेरिव्हेटिव्ह येतो 1 मायनस हा dy बाय dx जो आहे तो LHS ला आपण LHS ला घेऊया dy बाय dx. सो काय येईल? इकडे RHS ला प्लस होता, तिकडे गेला तो मायनस झाला. dy बाय dx इज इक्वल टू 1. ओके. आता हा मायनस साइन ऑफ एक्स वाय आतमध्ये मल्टिप्लाय करूया. आपल्याला सेकंड स्टेप एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलाय, सेकंड स्टेपकडे चाललोय आपण की dy बाय dx चे टर्म्स वन साइडला घ्यायचे म्हणून dy बाय dx सेपरेट करणार आहोत आपण. पहा मग आता dy बाय dx जो आहे मायनस एक्स इंटू साइन ऑफ एक्स वाय, dy बाय dx ॲज इट इज मायनस वाय इथे लिहिला, साइन ऑफ एक्स वाय मायनस dy बाय dx ॲज इट इज अँड 1 तसाच आपण RHS ला ठेवलाय. आता पुढे काय करणार आहोत आपण? सो dy बाय dx चे टर्म्स जे आहेत, दोन टर्म्स दिसत आहेत पहा. ही फर्स्ट टर्म dy बाय dx ची आहे आणि सेकंड टर्म dy बाय dx ची इथे आहे. तर या दोन टर्म्स मधून आपल्याला dy बाय dx जो आहे तो कॉमन घ्यायचा आहे. आणखी काय कॉमन येतो? मायनस आणि मायनस आहे पहा, तो पण कॉमन येतो. सो मग कॉमन घेता येईल. मायनस कॉमन घेतला दोन्हीकडून. ब्रॅकेटमध्ये काय राहिलो? एक्स साइन ऑफ एक्स वाय इथे फर्स्ट आहे तो लिहिला आणि इथून मायनस बाहेर घेतलाय म्हणजे फक्त 1 शिल्लक राहतो प्लस 1. ब्रॅकेटमध्ये च्या बाहेर dy बाय dx पुन्हा दोघांसाठी कॉमन आहे. ओके. आता राहिलेले टर्म्स हे दुसऱ्या साईडला घ्यायचे आपण स्टेप्स पाहिलेली. सो 1 ॲज इट इज प्लस y साइन ऑफ एक्स वाय
y इंटू साईन ऑफ एक्स इंटू वाय. सो आता dy बाय dx फाइंड आउट करायचं. मग dy बाय dx सोबत ही जी टर्म दिसतीये LHS ला ती RHS ला शिफ्ट करायची. मग RHS ला जाताना मल्टिप्लिकेशन मध्ये टर्म आहे, सो मायनस तिकडे जाणार. ओके, मायनस इकडे आला आणि ही टर्म जी आहे एक्स साइन ऑफ एक्स वाय प्लस 1 ही टर्म डिनॉमिनेटरला जाईल, डिवाइड होईल तिकडे, इथं मल्टिप्लिकेशन असल्यामुळे. सो आन्सर येईल dy बाय dx इज इक्वल टू मायनस 1 प्लस वाय साइन ऑफ एक्स वाय डिवाइडेड बाय ही टर्म एक्स साइन ऑफ एक्स वाय प्लस 1. So this is the required derivative of the given function cos of xy is equal to x plus y. ओके विद्यार्थी मित्रांनो, 3 स्टेप सांगितल्या, ऍक्च्युली 2च आहेत, त्यात आपण तिसरी सेपरेट जर केली. पहा, पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा दोन्ही साईडचा, त्यानंतर dy बाय dx चे टर्म्स वन साईडला घ्यायचे, त्यातून dy बाय dx कॉमन घेऊन dy बाय dx च्या सोबत जी टर्म आहे ती पलीकडे शिफ्ट करायची. ओके, हा झाला आपला डेरिव्हेटिव्ह दिलेल्या फंक्शनचा. सेकंड एक्झाम्पल पाहूयात. सेकंड एक्झाम्पल मध्ये आपल्याला या ठिकाणी फाइंड dy बाय dx इफ x e raised to y प्लस y e raised to x इज इक्वल टू 1. आता इथे देखील हे इम्प्लिसिट फंक्शन आहे. पहिल्यांदा फंक्शन दिलेला कन्सिडर करूया इक्वेशनच्या फॉर्म मध्ये. सो डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स, आत्ताच्याच मेथडनी. मग पुढे काय येतं, डिफरन्शिएशन घेतल्यानंतर आता इथं डेरिव्हेटिव्ह घेताना पहा, LHSचा डेरिव्हेटिव्ह RHSचा डेरिव्हेटिव्ह. ओके, डी बाय dx. ओके, आता डेरिव्हेटिव्ह ज्या वेळेस घेतोय मी त्यावेळेस हा फर्स्ट फंक्शन आहे प्लस हा सेकंड फंक्शन इथं सेपरेट होईल प्लसमुळं, आणि पुढे एक्स ई रेस टू वाय दोन फंक्शन आहेत इथे पुन्हा, आणि इथे देखील वाय ई रेस टू एक्स दोन फंक्शन्स आहेत. म्हणजे प्रोडक्ट रूल अप्लाय करावा लागेल या फंक्शनसाठी पण आणि या फंक्शनसाठी पण सेपरेट. ओके, प्रोडक्ट रूल अप्लाय करताना आपल्याला या एक्स ई रेस टू वाय साठी सेपरेट आणि वाय ई रेस टू एक्स साठी सेपरेटली अप्लाय करावा लागेल. बघा, आणि 1चा डेरिव्हेटिव्ह येतो 0. सेपरेट केलं पहिल्यांदा. आता प्रोडक्ट रूल अप्लाय करूया. बघा, प्रोडक्ट रूल अप्लाय करताना आपल्याला दिसतोय फर्स्ट फंक्शन जो होता एक्स आणि इथे हा ई रेस टू वाय जो आहे तो आपला सेकंड फंक्शन होता. ओके, सो एक्स फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन प्लस या ठिकाणी पण वाय हा फर्स्ट फंक्शन आणि ई रेस टू एक्स ला आपण सेकंड फंक्शन म्हणूया. सो वाय फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. ओके, आता यांचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहेत. डेरिव्हेटिव्ह कसे काढायचे बघा, एक्स ॲज इट इज ठेवलं, ई रेस टू वायचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू वाय, पण फक्त ई रेस टू वाय लिहून चालणार नाही, तर वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स आहे, म्हणजे चेन रूल परत वापरावा लागेल. ई रेस टू वायचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू वाय, पण वायचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा लिहावा लागेल dy बाय dx या ठिकाणी. प्लसला प्लस ई रेस टू वाय ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 हिअर प्लस वाय ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स हिअर, ई रेस टू एक्सला ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज हिअर dy बाय dx इज इक्वल टू 0. ओके, आता पुढे dy बाय dx चे टर्म्स जे आहेत इथे या ठिकाणी दोन टर्म्स आहेत dy बाय dx च्या. बघा, ही फर्स्ट टर्म आहे आणि ही सेकंड टर्म आहे या ठिकाणी. तर हे दोन टर्म्स आपण dy बाय dx साठी एका साईडला घेऊयात. सो काय येईल मग, एक्स ई रेस टू वाय प्लस ई रेस टू एक्स इथे दिसतंय, ब्रॅकेट कंप्लीट dy बाय dx कॉमन घेतला दोघातून, आणि राहिलेले जे दोन टर्म्स होते ते आपण RHS ला नेले. तर इथे दोघातून दोन्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणून मायनस झाले, पलीकडे गेल्यानंतर नेगेटिव्ह झाले. सो ई रेस टू वाय ॲज इट इज प्लस वाय ई रेस टू एक्स. ओके, आता
ही टर्म लास्ट स्टेप आपली dy बाय dx सोबत जे काही आहे फंक्शन तो आपण पुन्हा RHS ला न्यायचंय. सो म्हणजे dy बाय dx मिळेल आपल्याला. dy बाय dx इज इक्वल टू मायनस ॲज इट इज y रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय पण तसाच, आणि ही टर्म जी आहे ती डिवाइड होणार. सो ब्रॅकेटमध्ये एक्स ई रेस टू वाय प्लस ई रेस टू एक्स. हे झालं दुसरं एक्झाम्पल. विद्यार्थी मित्रांनो, अशी एक्झाम्पल टेक्स्टबुकमध्ये आहेत बरीचशी. तिसरं एक एक्झाम्पल पाहूया आपण आता. बघा, फाइंड dy बाय dx इफ x प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स वाय प्लस वाय इज इक्वल टू 1. इथे देखील आपल्याला हा इम्प्लिसिट फंक्शन आहे, तर आपल्याला इथे चेक करायचं नाही आहे बरं का, इम्प्लिसिट आहे की एक्सप्लिसिट आहे. फक्त दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढणं एवढंच आपल्याला वर्क आहे. त्यामुळे चेक करत बसू नका की इम्प्लिसिट आहे एक्सप्लिसिट आहे. ठीक आहे, फक्त आपल्याला dy बाय dx फाइंड आउट करता आलं पाहिजे. सो x प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स वाय प्लस वाय इज इक्वल टू 1. दिस इज द गिवन फंक्शन. नाउ डिफरन्शिएट ऑन बोथ साइड्स. दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घेऊया. मग आता इथे x डेरिव्हेटिव्ह घेताना LHSचा डेरिव्हेटिव्ह x प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स वाय प्लस वाय इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1. मग काय येईल? सो डी बाय डी एक्स ऑफ एक्स सेपरेट करतोय डेरिव्हेटिव्ह. ॲडिशन आहे या ठिकाणी. फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, थर्ड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणि 1चा डेरिव्हेटिव्ह येतो 0. सो नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स हियर, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1, बट डेरिव्हेटिव्ह ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स वाय, या ठिकाणी स्क्वेअर रूट जो आहे तो एक फंक्शन आहे आणि आतमध्ये रूट स्क्वेअर रूट ऑफ एक्सच्या जागी एक्स वाय आहे इथे. ओके, हा एक्स वाय इनर फंक्शन घेतला जातो. इथे जो एक्स वाय आहे तो इनर फंक्शन आहे, हा इनर फंक्शन आहे. सो इनर फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने पुन्हा आपल्याला इथे मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे. आणि डीवाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज डीवाय बाय डी एक्स. ओके, मग आता एक्स वाय जो आहे आणि रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स. ओके, पुन्हा मल्टिप्लाय इथे पुढे या इनर फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केला. आता पहा, याचा डेरिव्हेटिव्ह काढूयात. मल्टिप्लिकेशन रूल यूज करूया. मागच्या एक्झाम्पलमध्ये पण केलं होतं आपण. एक्स इंटू वाय. पहा, 1 ला 1 प्लस 1/2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स वाय ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू वाय इज, फर्स्ट फंक्शन इज एक्स, सेकंड फंक्शन इज वाय. सो एक्स ॲज इट इज, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस y as it is derivative of x is 1 plus and dy by dx as it is equal to 0. So आता सगळं हा ब्रॅकेट सिम्प्लिफाय करून घेऊया. सो 1 प्लस x इंटू 1 x अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स वाय इंटू dy बाय dx. ओके, हा पुन्हा रूट 1/2 रूट एक्स वाय, हा y इंटू 1 ला y येतो y into this function, it gives y/2 square root of xy plus dy by dx is equal to 0. आता इथे dy by dx चे टर्म्स वन साइडला घ्यायला पाहिजेत आपल्याला. किती टर्म्स आहेत dy by dx चे? सो फर्स्ट टर्म and this is second term which contains dy by dx. सो हे दोन्ही टर्म्स वन साइडला घेऊया आणि राहिलेले टर्म्स दुसऱ्या साईडला पाठवूयात. काय येतं बघा, ब्रॅकेटमध्ये हे एक्स प्लस 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स वाय प्लस 1 dy बाय dx, हे प्लस 1 इथून आला. ओके, मायनस हा 1 पलीकडे गेला आणि y/2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स वाय, ही पण टर्म आपण RHS ला नेली. सो मायनस ब्रॅकेटमध्ये काय झालं 1 प्लस वाय स्क्वेअर रूट ऑफ y/2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स वाय. आता इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येईल पहा, एक्स प्लस हा 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स वाय अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स वाय इंटू dy बाय dx ॲज इट इज इक्वल टू, मायनसला मायनस, पुन्हा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स वाय इंटू 1 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स वाय प्लस वाय अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स वाय.
ओके. आता याच्यामध्ये 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स वाय आणि 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स वाय दोन्हीकडे डिनॉमिनेटर आहेत. इथे पहा, इथे पण आहे आणि इथे पण आहे. यामुळं हे दोन्ही टर्म्स आपले कॅन्सल होतील. 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स वाय आणि 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स वाय म्हणजे सेम टर्म्स आहेत. सो दोन्ही साईडचे डिनॉमिनेटर्स आहेत, तिथून ही टर्म कॅन्सल होईल. सो म्हणजे न्यूमरेटर इथे काय राहील, शिल्लक काय राहील आता, मायनसला मायनस 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स वाय प्लस वाय न्यूमरेटरला, आणि ही जी टर्म आहे न्यूमरेटरची एक्स प्लस 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स वाय ही RHSला डिनॉमिनेटरला जाईल, कारण इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, तिकडे डिवाइड होईल एक्स प्लस 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स वाय. सो दॅट इज दिस इज द रिक्वायर्ड आन्सर और डेरिव्हेटिव्ह ऑफ द गिवन फंक्शन. सो हे तिसरं एक्झाम्पल आपण पाहिलंय. असंच आणखी एक चौथं एक्झाम्पल आपण पाहूया. पहा, इफ x raised to 7 y raised to 5 is equal to x plus y bracket raised to 12, then prove that dy by dx is equal to y by x, y upon x. So आता इथे पुन्हा सेम मेथड आहे, सेम मेथड अप्लाय करूया. फंक्शन कन्सिडर केला दिलेला x raised to 7 y raised to 5 is equal to x plus y bracket raised to 12. डिफरन्शिएशन घेऊया. आता डिफरन्शिएशन घ्यायचा अगोदर आपल्याला या ठिकाणी पहा, x raised to 7 आहे इंटू y raised to 5 आहे, सॉरी दोन फंक्शनचा मल्टिप्लिकेशन आहे, आणि इथे x प्लस वाय रेस टू 12 आहे. इंडेक्स जर आपल्याला सिम्प्लिफाय करून घ्यायचे असतील तर आपण लॉगॅरिथम जर घेतलं तर हे सोपं जाईल आपल्याला. सो मी लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचा वापर आपण याच्यासाठीच केला आहे की फंक्शनचे मल्टिप्लिकेशनमध्ये असतील फंक्शन्स किंवा फंक्शन रेस टू फंक्शन असेल, ओके, तर असे कॉम्प्लिकेशन्स असतील तर आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनकडे जातो. मग लॉगॅरिथम इथे घेऊयात आणि नंतर डेरिव्हेटिव्ह घेऊया. बघा, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, सो व्हॉट वी गेट हियर, लॉग ऑफ दिस LHS इज इक्वल टू लॉग ऑफ RHS. मग आता बाय लॉ ऑफ एक्सपोनेन्शियल आणि प्रोडक्ट लॉ हे दोन लॉज इथे यूज करावे लागतील. प्रोडक्ट असल्यामुळं या ठिकाणी प्रोडक्ट आहे, x रेस टू 7 y रेस टू 5 इथे प्रोडक्ट आहे, त्यामुळं या ठिकाणी ॲडिशन होईल. पहा, इथे ही ॲडिशन दिसतीये झालेली, ओके, ही ॲडिशन झालेली दिसतीये तुम्हाला, दोन लॉगॅरिथमची ॲडिशन आहे, ठीक आहे. आता आणि x रेस टू 7, सो x रेस टू 7 जो आहे तो 7 आपल्याला फ्रंटला आलेला दिसतोय बाय एक्सपोनेन्शियल लॉ नुसार, ठीक आहे. सो इट गिव्स 7 लॉग x प्लस 5 लॉग y रेस टू 5 पण त्याच पद्धतीनं सिम्प्लिफाय झालाय 5 लॉग y इज इक्वल टू हा 12 देखील फ्रंटला येतोय, या ठिकाणी हा 12 जो दिसतोय तो पण इथे या ठिकाणी येईल. सो 12 लॉग ऑफ x प्लस वाय. मग फाईन, पुढे सिम्प्लिफाय केलं हे. आता याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घेता येईल, याचा डेरिव्हेटिव्ह घेणं सोपं आहे. सो डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड्स, दोन्ही साईडला सगळीकडे डेरिव्हेटिव्ह घेऊयात. मग काय येईल, 7 ॲज इट इज, पहा 7 ॲज इट इज कॉन्स्टंट टर्म आहे तो बाहेर घेतला. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, ओके, प्लस 5 ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय हिअर, लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे. आता ते कसा घेता येईल, आणि इज इक्वल टू 12 डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस वाय. सो त्यानंतर आपण सिम्प्लिफाय करूया. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो, बघा 7ला 7 लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स येतो. या ठिकाणी लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर 1 अपॉन एक्स येत असेल तर इथे 7 बाय एक्स झाला, प्लस 5 ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय. आपण याच्या अगोदर स्टडी केलाय लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनमध्ये की 1 अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स, इथे लिहिलाय 1 अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. सो हे लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह, ओके. त्यानंतर इज इक्वल टू 12 ॲज इट इज लॉग ऑफ एक्स प्लस वाय. या ठिकाणी लॉग जो आहे तो आउटर फंक्शन आहे आणि हा एक्स प्लस वाय जो आहे तो इनर फंक्शन आहे. मग आउटर फंक्शन
लॉगॅरिथमचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ इनर फंक्शन इथं घेतलाय पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनर फंक्शन इथे. ठीक आहे, काय येतो मग तो, देअरफॉर इथे लिहिलंय, पुढे स्टेप लिहिली आहे पहा या ठिकाणी. याच्यानंतर ही जी स्टेप आहे, देअरफॉर 7/x प्लस 5/y ॲज इट इज तसंच घेतलंय, dy/dx पण तसंच आहे, LHS तसंच आला सगळा, इज इक्वल टू 12/x प्लस y ॲज इट इज. ओनली हिअर what is simplification, derivative of x is 1 and derivative of y is dy/dx. ओके, आता आतमध्ये मल्टिप्लाय करूया हा 12/x प्लस वाय, कारण आता डेरिव्हेटिव्ह ही प्रोसेस संपली, फर्स्ट स्टेप झाली. आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये dy/dx चे टर्म्स वन साईडला घ्यायचे आहेत, तिकडे आपण लक्ष केंद्रित करूयात. सो पहा, त्या अगोदर dy/dx सेपरेट केला सगळीकडे, 7/x प्लस 5/y dy/dx इज इक्वल टू 12/x प्लस वाय इंटू 1, 12/x प्लस वाय इथे आलाय, प्लस या 12/x प्लस वायने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर आपल्याला या ठिकाणी तो 12/x प्लस वाय हे इथे जर मल्टिप्लाय केला तर आपल्याला हा 12/x प्लस वाय हा मिळालेला आहे इंटू dy/dx. मग आता 12/x प्लस वाय dy/dx ही एक टर्म dy/dx असलेली, and here also dy/dx present, so take these two terms on one side, so what we get, त्यानंतर आपल्याला हे पहा 5/y दिसते, आणि ही 12/x प्लस वाय ची जी टर्म आहे ती LHS ला आल्यानंतर या ठिकाणी नेगेटिव्ह होईल, नेगेटिव्ह झाली, -12/x प्लस वाय, आणि ब्रॅकेट या दोन्हीतून कॉमन काय येतो, dy/dx कॉमन आला, आणि राहिलेल्या टर्म्स कोणत्या आहेत, सो 7/x आहे ती पलीकडे नेली, आणि 12/x प्लस वाय ऑलरेडी RHS ला आहे, ती RHS लाच ठेवली. ठीक आहे, तर आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला मिळेल बघा, x प्लस वायला 5 ने मल्टिप्लाय केला तर 5x प्लस 5y मायनस 12y, इथे मायनस आहे, सो -12y अपॉन y इंटू x प्लस वाय, अपॉन डिनॉमिनेटरचा मल्टिप्लिकेशन y इंटू x प्लस वाय इंटू dy/dx इज इक्वल टू 12x, 12 इंटू x 12x, मायनस आहे पहा, -7 इंटू x -7x, आणि -7 इंटू y -7y. ओके, डिवायडेड बाय x प्लस वाय इंटू x, सो इट इज x इंटू x प्लस वाय. आता पुन्हा इथे या ठिकाणी कॅन्सल काय होईल हो, मगाशी जसं कॅन्सल झालं होतं डिनॉमिनेटरला, तसं x प्लस वायची जी टर्म आहे ती x प्लस वाय, आणि ही x प्लस वायची टर्म कॅन्सल होईल. याचा अर्थ काय शिल्लक राहिलं, वर न्यूमरेटरला आपण या ठिकाणी ॲडिशन करूया, 5x ॲज इट इज 5y मायनस 12y इज -7y अपॉन y ॲज इट इज dy/dx इज इक्वल टू 12x minus 7x, it gives 5x minus 7y upon x. सो पुन्हा या ठिकाणी आपल्याला हा 5x minus 7y आणि 5x minus 7y सेम टर्म न्यूमरेटरला आली, सो न्यूमरेटरचे टर्म्स दोन्ही कॅन्सल होतील पुन्हा या ठिकाणी. मग राहिला काय शिल्लक, dy/dx पाहिजे. आता dy/dx इज इक्वल टू ही y जी आहे टर्म ही डिनॉमिनेटरला आहे, ती डिनॉमिनेटरची टर्म पलीकडे न्यूमरेटरला जाईल. सो फायनल आन्सर काय आलं मग, dy/dx इज इक्वल टू y अपॉन x, विच इज रिक्वायर्ड सोल्युशन. ओके, अशा टाईपची एक्झाम्पल्स आहेत. आणखी पुढच्या लेक्चरला काही पाहूयात आपण, पण सध्या तुम्ही यासारखी एक्झाम्पल्स टेक्स्टबुकमधून सोडवायचे आहेत. थँक्यू.